कॅप्टन बनवण्यासाठी धनंजयचा नकारच होता, पण अंकिताने त्याला फोर्सफुली तयार केल्यानंतर धनंजय हा सूरजला कॅप्टन बहुमताने बनवण्यासाठी तयार झालेला होता। पण खरं तर सूरजला कॅप्टन न बनवू देता अंकिताला कॅप्टन बनवावं असा डीपीचा पर्सनली निर्णय होता। चला तर बघूया असं का त्याला वाटत होतं। तर इकडे हे सगळे सदस्य गार्डन एरियामध्ये बसलेले असतात आणि डीपी सांगतो की उद्या उठून जर बिग बॉसने असा टास्क आणला की इकडे 5 सदस्य तिकडे 5 सदस्य आणि हा टास्क आपल्याला खेळायचा आहे, तर निश्चितच अरबाज आणि वैभव हे दोघे जण जान्हवीच्या बाजूने जातील। त्यानंतर अंकिता म्हणते की हो ते तगडे प्लेयर आहेत, त्यामुळे पहिल्यांदा तिला बाहेर काढणं खूप जास्त गरजेचं आहे, तर ते दोघं शांत होतील। तर डीपी सांगते की हो निश्चितच त्यांना बाहेर काढावंच लागेल। तर इम्युनिटीचा इथे विषय येतो, म्हणजे कॅप्टन्सी मिळाली का इम्युनिटी मिळते। तर डीपी सांगतो की हे बघा, आतापर्यंतचा जर आपण इतिहास बघितला तर सूरज प्रत्येक वेळेस वोटिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे, म्हणजे सगळ्यात जास्त लोक हे वोट सूरजला करतात। आणि तीच जर गोष्ट अंकिताच्या बाबतीत बघायला गेलं तर अंकिता मागच्याच आठवड्यात दरवाजापर्यंत जाता जाता माघारी आलेली आहे, म्हणजेच अंकिताला वोटिंग कमी आहे। त्याच्यामुळे जर इम्युनिटीचा विषय बघितला तर आता आपण अंकिताला कॅप्टन बनवणं खूप जास्त गरजेचं आहे, पुढच्या वेळेस तिला सेफ करायचं असेल तर। अभिजित देखील सांगतो की हो जर मला अंकिता आवडते म्हणून मी तिला कॅप्टन बनवणं हे खूप चुकीचं आहे। जर कॅप्टनच बनवायचं असेल तर जो कोणता प्लेअर आहे ज्याला वाटतं की याला कमी वोट मिळेल त्याला बनवणं जास्त गरजेचं आहे। म्हणजे मला अंकिता आवडली तर अंकितालाच मी कॅप्टन बनवणार असं नाही केलं पाहिजे, मी डीपीला बनवणार कारण डीपीला वोटिंग कमी आहे। तर अशा प्रकारे इम्युनिटीचा खरा उपयोग त्या व्यक्तीला झाला पाहिजे जे की आपल्याला आवडते, त्या व्यक्तीला नाही झाला पाहिजे असं अभिजितचं देखील म्हणणं आहे। तर अशा पद्धतीने इम्युनिटी हा आवडत्या सदस्याला न देता, म्हणजे कॅप्टन्सी आवडत्या सदस्याला न देता ज्याला त्याची खरी गरज आहे त्याला आपण कॅप्टन बनवलं पाहिजे आणि तो आपल्या ग्रुपमध्ये असला पाहिजे असं इकडे चर्चा चाललेली आहे। तर तुम्हाला टीम बीचा हा निर्णय कसा वाटलाय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।